मागे अशी न्यूज आली की इंडियाची जी इकॉनॉमी आहे, आपण तिसरे झालो जगामध्ये. पण हे सगळं असं खूप मोठं कॅल्क्युलेशन वगैरे असतं. आणि याच्यामध्ये हा जो आर्टिकल आहे आजचा टाइम्स इंडियन एक्सप्रेसचा, तो साईज ऑफ इकॉनॉमी याच्यामध्ये सांगितलेला आहे चार्टने, की ॲक्च्युली काय झालेलं आहे की म्हणजे आपण पुढे आहोत मागं आहोत हे सगळं GDPने वगैरे दाखवलं जातं. पण हे जे दाखवतं GDP हे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आता समजा हा जो ग्राफ आहे GDP करंट प्राइसेस म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, पर्चेसिंग कॅपॅसिटी जी आहे त्यानुसारचा तो ग्राफ आहे. याच्यामध्ये इंडिया जो आहे तर काय सांगितलं आहे 2009 साली इंडिया गोज पास जपान अँड बिकम द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी. म्हणजे ॲक्च्युली आपण 2009 सालीच तिसरी इकॉनॉमी झालो GDPनुसार. कुठल्या GDPनुसार? तर करंट प्राइसेस, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी याच्यानुसार. ओके. त्याच्यानंतर दुसरं GDP आहे करंट प्राइसेस. तर करंट प्राइसेस म्हणजे नॉमिनल GDP, ज्याच्यामध्ये की त्या कंट्रीमध्ये त्या वर्षामध्ये साधारण किती व्हॅल्यूचे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स तयार झाले त्यानुसार इथं जे आहे आपण इथं वाढायला लागलो हळूहळू. आणि आता इथे जे आहे पुढे चाललो आहे आणि आपण पुढे जाणार आहे ह्याच्या जपानच्या वगैरे, असं ते सांगितलेलं आहे किंवा झालो आपण इथे. त्याच्यानंतर GDPचा एक तिसरा टाईप आहे पर कॅपिटा करंट प्राइसेस. तर याच्यामध्ये आपण अजूनही मागं आहोत. म्हणजे 3 नंबरची इकॉनॉमी झाली पण ॲक्च्युली ह्याच्यानुसार नाही आहे. तर हे जे ॲक्च्युली आहे याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण करून दिलेलं आहे की हे कसं झालेलं आहे, काय आहे, याचा अर्थ काय आहे, आणि हे वाचणं गरजेचं आहे. नुसतंच तिसरी इकॉनॉमी झाली दुसरी झाली हे नुसतं असं करूनही चालणार आहे. नेमकं काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे समजावून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर हा एक छान आर्टिकल आहे आजच्या इंडियन एक्सप्रेसमधला.